हरे कृष्णा. मी कृष्णवी. भगवद्गीता सिरीजच्या या एपिसोडमध्ये तुमचे परत एकदा मनापासून स्वागत. आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक 4, 5, 6 आणि 7 घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. श्लोक क्रमांक 4. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ. येथे या सैन्यामध्येही भीम आणि अर्जुन यांच्या समान शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. तात्पर्य: द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर दुष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो, कारण त्यांच्यापैकी प्रत्येकजण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. कारण भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती आणि म्हणून त्याने इतरांची तुलना त्यांच्याशी केली. श्लोक क्रमांक 5. दुष्टकेतुश्च कीतान काशीराजस्य वीर्यवान पुरुजित कुंतीभोजस्य शैब्यश्च नरपंगुः. या सैन्यामध्ये श्रेष्ठ, शूरवीर आणि बलशाली असे दुष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत. श्लोक क्रमांक 6. युधामनश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एवं महारथा. येथे या सैन्यामध्ये पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. श्लोक क्रमांक 7. अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थ ताम्रविमिते. हे ब्राह्मण श्रेष्ठा, तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. पुढचे श्लोक समजून घेण्यासाठी कृष्णवीला आत्ताच सबस्क्राईब करा.